बंधूंनो नमस्कार. जे शेतकरी नवीन हळद लागवड करत असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जी जुनी लागवड करतात पण त्यांच्याकडून काही चुका होतात त्यासाठी तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण रिसोड तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर आठवळे साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो. तर त्यांची शेती त्यांचे भाऊ पाहतात छोटे सुशांत भाऊ आठवळे म्हणून. तर आज त्यांच्या शेतामध्ये त्यांनी बेडचं नियोजन केलेलं आहे. जे यावर्षी त्यांना हळद पीक ही साधारणतः 10-12 एकरमध्ये लागवड करायची आहे. तर त्यामध्ये त्यांनी बेड परफेक्ट कशा प्रकारे म्हणजे स्वतः टेपसोबत ठेवून ट्रॅक्टरच्या बेडच्या प्रत्येक बेडच्या मागं फिरून त्यांनी मेहनतीने एक बेडचं नियोजन केलेलं आहे. त्यात त्यांनी केलेला बेडचा फायदा आपल्या शेतकऱ्याला घ्यायचा. तर शेतकरी बंधूंनो जे आली आज आपण पहा, जो याचा बेड आपण जे म्हणतो बेडचा जो बॉटम आहे त्यांनी हे 3 फुटाचा ठेवलेला आहे. इथं पाहू शकता 3 फुटाचा. आणि आता लागवड जी आहे इथं आपली ड्रिप राहणार. आमची जी गाडी ठेवलेली आहे तिथून ते अर्धा फूट इकडे आणि अर्धा फूट इकडे अशी यांची लागवड होणार. दोन्ही साईड या 2 ओळीतलं अंतर 1 फुटात येणार जर आपण अर्धा फुटावर लागवड केली, ड्रिपपासून अर्धा इकडे आणि अर्धा इकडे. आणि राहिलेली जी जागा आहे ती आपली कण पोकवण्यासाठी मदत होणार. दुसरी गोष्ट म्हणजे हे बेड एकदम सवन आहे. आज जर या बेड शेतातून पाहिलं तर बेड पाडल्यासारखे वाटणार नाही. कारण काय, यांची हाईट कमी घेतलेली आहे. हाईट जर पाहिली तर 6 ते 8 इंच 6 ते 8 इंच यांची हाईट आहे सध्या. आता ही हाईट जर कमी घेतली त्याचा फायदा असा होते, ज्यावेळेस आपण लागवड करतो तर त्यावेळेस जन्मेशन झाल्यानंतर आपल्याला भर देणं गरजेचं असते. तर जर आपण आत्ता उंच बेड घेतले तर भर दिला जात नाही किंवा भर वर चढत नाही, त्याचा फायदा आपल्याला होत नाही. तर आता आपण बेड दाबले असा उलटा वखर टाकून किंवा ज्या पद्धतीने त्या पद्धतीने जर सवान केले तर त्याचा फायदा असा होते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, यांनी जे बेसल डोस टाकला यांचा एक ऑर्गॅनिक कार्बन याच्यावर 100% यांचा विश्वास आहे आणि त्याचा फायदा पण शेतकऱ्याला होत असते. जमीन जिवंत ठेवण्यासाठी आपण ऑर्गॅनिक कार्बन असू द्या, शेणखत असू द्या, गोकृपाचं खत असू द्या, ऑर्गॅनिककडे जेवढं आपल्याला जाता येईल तेवढं जर आपण याच्यामध्ये केलं तर आपलं केमिकलचा खर्च कमी होईल आणि आपली जमीन जिवंत राहण्यासाठी मदत होईल. तर यांनी आता एक प्रयोग केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुम्ही तुमचं सांगा ते काय. मी एडिट करतो त्याला. किती बॅग टाकलाय काय असं फक्त? नाही अजून ते ना काही हे करू सध्या. बरं राहू द्या. स्टॉप करू.